सफाई कामगारांचे पगार थकलेले होते असे. पगार किती होईल? फक्त 32 रुपये रोज. हा. आणि त्यांना 3 वर्ष पगार नाही दिले. ते कामगार आले माझ्याकडे, त्यांचे पेपर वगैरे मी पाहिले आणि ते पाठपुरावा केला. तरी पण ते काही दाद द्यायना. त्यांच्यासाठी मी भीक मागो आंदोलन केलं. मार्केटमध्ये भीक मागितली, गावात भीक मागितली. भीक मागो आंदोलन म्हणजे काय, ते त्यांना घेतलं आणि खरोखर सगळीकडे भीक मागितली. पण एक जागृती तयार झाली, लोकांना ते विषय कळला नेमका भिक्का माग. पोलिस आले, पोलिसांनी मला गाडीत नेलं, त्यांना पण घेतलं, चहा पाणी केलं आणि सोडलं. पण एक गावात एक चर्चा चालू झाली, पेपरला बातम्या आल्या, अधिकाऱ्यांनी बोलून घेतलं, त्यांना जर खायला नाही तर भीक मागितली पाहिजे ना, तुम्हाला जागृत केलं पाहिजे. मग तुम्हाला आता जाग आली, मग त्यानंतर त्यांचा पगार झाला. नुसता पगार नाही झाला, मी त्या सगळ्या खोलात गेलो. ते 32 रुपये रोज त्यावेळेस होता, आता त्यांना जवळजवळ शासनाच्या नियमाप्रमाणे 700-800 रुपये रोज आता पण नाही मिळली ती. असे अनेक प्रसंग आहेत. भीक मागो आंदोलन केलं, दारूच्या कॅनव्हास घेऊन बसलो, रिकामे ताटवाटे घेऊन बसलो, परत आत्मदानाचं उपोषणासाठी पण उपोषण पण केलं 8 दिवसाचं, समाजासाठी, या सगळ्या आपल्या घटकांसाठी केलेलं. आणि त्यातनं न्याय मिळेल. जेवढे आंदोलन केलं ते असं कुठं फेल नाही गेलेलं. फेल नाही का नाही गेलं तर ते आंदोलन खरं होतं. इकडून तरुण वडून तडून आणलंय, त्याला पैसे दिले आणि ते लोक आणल्यात. मला कुठं लोकांना विकत आणायचं, हे पैसे 200 घ्या गर्दी करा. मुळात कामच तुमचं आहे, पैसे द्यायचा विषयच नाही ना, खरा विषय आहे तो लोकांचा.